एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटच्या वतीने अमित शहा यांच्या निषेधार्थ निदर्शने। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटच्या वतीने अमित शहा यांनी बेताल वक्तव्य केल्याबद्दल यांच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली। प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर अमित शहा यांच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली। यावेळी प्रदेशाध्यक्ष जगप्पा कांबळे, संघटक बापू लालसरे, शहराध्यक्ष शंगराज बिराजदार, जिल्हाध्यक्ष धर्मा माने, जिल्हा युवक अध्यक्ष नागेश गेजगे, अल्पसंख्याक अध्यक्ष सिकंदर शेख, जिल्हा उपाध्यक्ष नबी तांबोळी, वाहतूक संघटना अध्यक्ष इरफान शेख, रिक्षा संघटना शहर अध्यक्ष इम्रान शेख, इतर कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र अध्यक्ष गवई गट अमित शाह बाबासाहेबांना काय बी बोलणं हे अतिशय चुकी आहे। अमित शाह तुम्हाला सांगून ठेवतो, बाबासाहेबांनी जर गृहराज्यमंत्री जर कायद्यामध्ये तरतूद केलं नसतं तर तू मंत्री पण झाला नसता आणि हे तोंडसुद्धा तू उघडलं नसता। आणि आज हा आपल्या देशात बाबासाहेबांच्या संविधानावर देश चालतं आहे आणि तुम्ही तुमच्या तोंडाला चौकट लावून व्यवस्थित बोलावं। आणि हे शब्द जर सोलापूरमध्ये बोललं असतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुम्हाला गवई गटाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने मी दाखवून दिलो असतो। जय भीम, जय महाराष्ट्र। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोलापूर जिल्हा अध्यक्ष। मी आज इथे गवई गटाच्या वतीने मी जे राज्यसभेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहाने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे ते निंदनीय आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळेच ते सगळे देशाचे इतके मोठे जे ही मंत्री झालेत गृहमंत्री, हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचीच देण आहे। त्या संविधान निर्मात्याबद्दल असं बोलणं हे चुकीचं आहे आणि निंदनीय आहे। मी त्याचा निषेध करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने। व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासाठी, या देशासाठी व दीनदुबळ्यासाठी, जगातल्या सर्वांसाठी बाबासाहेबांनी समानतेची आणि न्यायाची, समता, बंधुभाव हे सगळं निर्माण करून जे संविधान देशाला दिले आणि हे संविधान पूर्ण जगामध्ये वंद्य आहे। या संविधानाची कदर करणारे, संविधानदात्याबद्दल असं आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांचा मी निषेध करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। वक्तव्य केले याचा जाहीर निषेध करतो। या ठिकाणी परराष्ट्राचे आपले सर्व जे असतील म्हणलं तर मोठे अध्यक्ष लोक ते बाबासाहेबांचं एवढं मान सन्मान करते आहेत प्रत्येक गोष्टीत। आपण भारताचे राहून अमित शहा यांनी असलं वक्तव्य करण्याबद्दल त्यांना थोडी तर लाज लज्जा वाटली नसेल का? देशाचे पंतप्रधान हे तर बाबासाहेबांना एवढं मान सन्मान देऊन प्रत्येक गोष्टीत बाबासाहेबांचं नाव उल्लेख करून बाबासाहेबांबद्दल एवढा आदर ठेवतात, तर अमित शहानी यांना ह्यांच्या मागं कोण सूत्रधार आहे यांचं सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पहिलं तर त्यांना माफी मागायला लावावे। आणि सर्वांनी जे यांना सपोर्ट करते, जे आपले इथले नेते आहेत ठराविक म्हणलं तर जे भाजपाशी संबंधित आहेत गटाचे, त्यांनी तर त्यांनी स्वतःहून यांचा जाहीर निषेध करायला पाहिजे। कारण आज बाबासाहेबांबद्दल बोलले, उद्याला ना त्यांनी आपल्या घरापाशी येऊन बोलण्यामध्ये यांची तेवढी मजाल व्हायला नाही पाहिजे। यासाठी सर्वांनी जाहीर निषेध करावा। जय भीम, जय भीम।